निर्भीड निष्पक्ष उटंकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज। पाटील, एक विषय जर घेतला मोरवाडीचा, आपण मगाशी पण चर्चा केली, मला एक कळत नाही, भाजपने असा आरोप करतायत की बाळासाहेब थोरात यांनीच हे जे आहे ते मोरवाडीचं धरण कोण दिलं, पाण्यापासून वंचित बाळासाहेब थोरातांनी म्हणजे एक सभेमधून सांगतात काय आम्ही बोलतोय असं काय, आमच्यावर ठेवू पण परंतु अनेकदा असं झालंय, आम्ही कार्यक्रम अटेंड करतो सगळे, तर थोरात साहेबांनी हा जो पठार भाग आहे, हा जिल्हा परिषद गट आहे सापूरचा तुमचा, हा पाण्यापासून वंचित असं वाटायला पण लागले. आता जर विखे पाटील उपसा सिंचनद्वारे पाणी आणू शकतात तर तुम्ही थोरात साहेब 40 वर्ष सत्तेत होता, मंत्रीपद होते बरेच दिवस, मग तुम्ही असं काय केलं नाही? तुम्ही देखील पाटबंधारे मंत्री होतात, याच्याबद्दल काय? असं काही नाहीये. मुळात थोरात साहेब ह्या विभागाचं प्रतिनिधित्व 2009 पासून करतायत आणि 2009 नंतर ह्या पाण्याची जाणीव कदाचित येथील स्थानिक शेतकऱ्यांना जाणवली नसेल, त्याच्यामुळे हा विषय थोरात साहेबांपर्यंत गेला नसेल. जर थोरात साहेब 2014च्या आधी निश्चितच मंत्री होते, 2014च्या आधी जर हा विषय त्यांच्यापर्यंत गेला असता तर त्यांनी पाण्याचा विषय मार्गी लावला असता. परंतु ठीक आहे, आता जे झालं ते झालं. एक शेतकरी म्हणून मी सांगू शकतो, मोरवाडी धरण होणे अतिशय गरजेचं आहे. मी मागील महिन्यात आमदार अमोल खताळ साहेब यांची एक मुलाखत ऐकली का मागील जे मंत्री होते यांचं ते पाप आहे, मागील जे लोकप्रतिनिधी होते, परंतु असं नाही आमदार साहेब, हे त्यांचं पाप नाही. त्यावेळेस त्यांच्या हातून ते कदाचित झालं नसेल, हे तुमच्यासाठी राहिलं असेल. मोरवाडी होणं शक्य आहे. जर तुम्ही म्हणताय 2004च्या आधी कोर्टाकडे ऍफिडेव्हिट देण्यात आलं, ठीक आहे, दिलं असेल ते 2000 समन्याय पाणी वाटप काय आहे, मोठा विषय आहे तो. परंतु त्याच धर्तीवर पिण्याच्या पाण्यासाठी म्हणून पिंपळगाव खांड 2013 साली मंजूर झालं, ते 2016 साली पूर्ण पण झालं. त्याच्यावर आम्ही आंदोलन केलं, पिंपळगाव खांडचं पाणी आम्हाला मिळावं. आमचे नेते त्यावेळेचे जिल्हा परिषद सदस्य साकूर गटातील युवा नेते आमदार सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखाली नगर जिल्हाधिकारी कार्यालय इथे 2017 साली आम्ही आंदोलन केलं की आम्हाला पिंपळगाव खांडचं पाणी मिळावं, परंतु ते अद्यापही मिळालेले नाही. परंतु त्याच धर्तीवर मोरवाडी होणं शक्य आहे. ते करू शकतात विद्यमान आमदार अमोल खताळ साहेब व विद्यमान जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब हे करू शकतात. कदाचित नियतीची इच्छा असेल की हे त्यांच्या हातून पूर्ण व्हावं. ज्या वेळेस हे धरण ते करतील त्यावेळेस आम्ही काँग्रेस म्हणून, एक शेतकरी म्हणून, एक जिव्हाळ्याचा विषय म्हणून आम्ही त्यांचा सत्कार करू, आम्ही त्यांचं अभिनंदन करू. राजकारण या विषयात आम्ही निश्चितच बाजूला ठेवू. आम्हाला या विषयात राजकारण करायचं नाही, कारण माझीही मुळा नदीवरून पाईपलाईन आहे. हा आमच्यासाठी खूप मोठा जिव्हाळ्याचा विषय आहे. मोरवाडी होणं खूप गरजेचं आहे, ही शेतकरी म्हणून माझी भावना आहे. राजकारण याच्यात कुठल्याही आणि पिण्याच्या पाण्याच्या धर्तीवर जे शासनाने मोठ्या प्रमाणात खर्च केलेला आहे, तो कोणता म्हणायचं, उपसा जल सिंचन योजना असेल किंवा जल जीवन मिशन असेल, तर संगमनेर तालुक्यातील 20 गाव, पारनेर तालुक्यातील 20 गाव, असा मोठा खर्च शासनाचा झालेला आहे. त्या योजना जर तुम्हाला व्यवस्थित चालवायच्या असतील, हे सर्व व्यवस्थित पाण्याचं नियोजन करायचं असेल तर मोरवाडी होणं गरजेचं आहे. आणि हे निश्चितच जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब मनावर घेतलं तर करू शकतात, आणि हे करावं ही तुमच्या माध्यमातून त्यांना मी विनंती करतो. हरकत नाही, आमचा संदेश पण त्यांना आम्ही देऊ. परंतु माझा एक म्हणणं असं आहे की आपण मला बोलता बोलले की 2014ला बाळासाहेब थोरातांना ते माहीत पण नसत का पाणी टंचाई, तुम्ही नेतृत्व त्या तालुक्याचं करताय, तुम्हाला माहित नाही, असं कसं काय बोलू शकतो? तुम्ही जबाबदार पदाधिकारी, असं थोरात साहेबांना माहित नसतं, त्यांचा मतदारसंघ आहे, असं हे उत्तर अपेक्षित नाही. मुळा नदी 12 वाहत होती बऱ्याच दिवस. दुष्काळ हा येत्या 4-5 वर्षापासून जाणवायला लागला. मुळा नदीवर त्या पूर्वीच्या काळामध्ये मोजक्या अशा पाईपलाईन असायच्या. त्यावेळेस हा प्रश्न आणि कुठल्याही स्थानिक नेत्यांचंही काम असतं का आपल्या लोकप्रतिनिधीपर्यंत आपल्या समस्या पोहोचवणं, कारण आपला तालुका मोठा आहे, 141 गावांचा तालुका आहे. नेत्यांना माहितीच असतं, ते सर्वे करतच असतात, परंतु स्थानिक नेत्यांना त्यांच्यापर्यंत हे घेऊन जाणं हे अतिशय महत्वाचं असतं. ठीक.
मला एक सांगा, तुम्ही आता जे बोलले तर आपल्या नेत्यापर्यंत लोकांनी नेलं पाहिजे, माहिती सांगितली पाहिजे, अडचणी सांगितली पाहिजे, हे मला माहिती. तुम्ही एक लक्षात घ्या, तुमचे वडील पण बाळासाहेब विखेंचे कट्टर समर्थक, साकूर पाठर भागातून मोठे नेतृत्व ते करत होते. इथून प्रभाकर जे असतील, तुमचे आजोबा असतील, यांनी या ठिकाणी जी विखेंचे कट्टर समर्थक म्हटलं गेलं तर ते, आणि ते नंतर विखे पाटलाचं जे आहे ते लक्ष पण त्या प्रमाणात राहिलं नाही. त्यावेळेस होतं त्यावेळेस तर आता राहिलं. मला एक सांगा, तुम्ही आज असं म्हणता बाळासाहेब विखे जनता दरबार लावायची का, जनतेला काय प्रश्न आहेत आम्हाला येऊन सांगा. हे सिस्टम पुढे थोरात साहेबांना दिसलं नाही, पुढेच दिसलं नाही. उलट मला सचिन खेमनर यांची चिठ्ठी घ्यावा लागायची आणि मग मला साहेबांना आरोप आहे, हा आरोप जनतेचा, आमचा नाही. असं काही नसतं. थोरात साहेबांचं एक मोठा ऑफिस, जनता दरबार का लागला नाही? यशोधन कार्यालय म्हणून मोठं ऑफिस आहे. प्रत्येक गटामध्ये त्यांचे 2 माणसं काम करत असतात. त्या कार्यालयात 40 लोक काम करत असतात. आणि ह्या विभागामध्ये मोठे मोठे नेते मोठ्या मोठ्या संधी त्यांनी दिलेल्या आहेत. त्यांच्या मार्फत काम सोडवण्याची एक पद्धत असती. चिठ्ठी बिठ्ठी असं काही ठरलं तुम्हाला ह्यावेळेस? चिठ्ठी बिठ्ठी असा काही प्रकार नाहीये. मी स्वतः, तुम्ही म्हणताय माझे आजोबा माझे वडील विखे पाटील साहेबांचे कार्यकर्ते होते ते, पण मी निश्चितच 2008 पासून थोरात साहेबांचा निष्ठावान कार्यकर्ता आहे. आमदार सत्ती तांबेचा निष्ठा. मला तर त्यांच्यापर्यंत जायला कोणाची चिठ्ठी लागली नाही, कोणाची शिफारस लागली नाही. मी अनेक लोकांना घेऊन गेलो, अनेक लोकांची कामं करून दिली, अनेक लोकांनी त्यांच्यापर्यंत जाऊन कामं करून घेतली. असं काही नसतं. अहो नाही ना, पण आम्हाला आज कळतंय का सचिनला पण लोटलं जाते, तुम्हाला तिकीट दिलं पाहिजे पंचायत समिती जिल्हा परिषद. असं नाही. माझ्या नाही तुम्ही प्रमुख दावेदार आहे, लोकांमध्ये चर्चा आहे सचिनला भेटलं पाहिजे. साकूर गटात आम्ही फिरतो, आम्हाला सांगतात लोक सचिनला भेटलं पाहिजे, सचिन पाटला उमेदवारी भेटली पाहिजे. मी दावेदार निश्चितच आहे. मी 2008 पासून एक निष्ठावान साकूर गटामध्ये काम करतो. जिथे तिथे मला जबाबदारी दिली तिथे तिथे तालुक्यात मी काम केलं, जिथे तिथे मला जबाबदारी जिल्ह्याच्या ठिकाणी मी काम केलं. युवा नेते आमदार सत्ती तांबे यांच्या निवडणुकीमध्ये मला महाराष्ट्रातही काही ठिकाणी जावं लागलं असेल. माझ्या मतदारसंघातील आपल्या साकूर घाटातील लोकांची निश्चितच इच्छा आहे की मला कुठेतरी आता काहीतरी संधी मिळाली पाहिजे. मधल्या काळात आपण सर्वे केला, तुम्ही 2 नंबरला होता. माझ्या नातेवाईकांची इच्छा आहे मला संधी मिळाली पाहिजे, माझ्या मित्रांची इच्छा आहे मला संधी मिळाली पाहिजे. काही लोकांना वाटत असतं शेवट नाही मिळाली पाहिजे. हा त्यांचा बाबी, हा कोण असतील कोण नाही ते विरोधक असतात. अंतर्गत मला माहित नाही, असं मला बोलता येणार नाही. मीडिया पुढे हे मी बोलू शकत नाही. वेळ प्रसंगी मी ते पण बोलेल, वेळ आल्यावर मी ते पण बोलेल. परंतु संधी द्यायची का नाही हा अधिकार त्यांचा कोणाचा नाहीये. हा अधिकार सर्वस्वी आमचे नेते नामदार बाळासाहेब थोरात साहेबांचा आहे. ते ठरवतील. त्यांना जर वाटत असेल मी निवडून येण्यासारखा उमेदवार आहे तर निश्चितच ते मला उमेदवारी देतील. त्यांना जर वाटत नसेल, त्यांचा जर तसा सर्वे नसेल तर मी योग्य नाही, ते दुसऱ्याला उमेदवार देतील. पण माझ्या माहितीनुसार ते योग्य उमेदवाराला संधी देतील आणि माझाही विचार निश्चित करतील असा माझा विश्वास आहे. विचार नाही केल्यावर मग काय विचार नाही केल्यावर मी त्यांचंच काम करणार. मी काँग्रेस पक्षाचे ऐकणार नाही. तुमचे कार्यकर्ते जाहीर म्हणतात आम्ही मग महायुतीचा विचार नाही. मी काँग्रेस पक्षाचाच उमेदवारच काम करणार आणि काँग्रेस पक्षाचाच उमेदवार निवडून येणार. समजा असं जर घडणार नाही, असं जर घडलं, कदाचित काही घडू शकतं हल्लीच्या काळात, तर असं घडलं की नामदार राधाकृष्ण विखे पाटील तुम्हाला फोन आला या भेटायला पंचायत समिती बरोबर आला तर असा काही प्रसंग नाही. वेळ आणि काळ काय आहे हे आता सचिन पाटील खेमनर सांगतायत आपल्याला. वेळ आणि काळ ठरवेल तर नेमक्या हा प्रश्नाचं उत्तर दुहेरी अर्थात होईल. नेमकी तुम्ही दुहेरी अर्थ काय म्हणजे काळ काय ठरवणार आहे, पत्रकार साहेब येणारी वेळ काय काळ ठरवणार साहेब, हा दुहेरी याचा अर्थ थोरातांना धक्का नाही. कुठल्याही प्रकारचा धक्का देण्याच्या विचारात मी नाही. मी 18 वर्ष झाले त्यांच्या बरोबरच काम करतो आणि इथून पुढेही त्यांच्या बरोबरच काम करीत राहते. ज्या दिवशी मला वाटेल की माझ्यावर योग्य न्याय झाला नाही त्या दिवशी मी राजकारण सोडेल, एक सर्वसामान्य मतदार म्हणून काम करेल. माझा दुसरा कुठल्याही प्रकारचा विचारात माझ्या मनात येणं शक्य नाही. जेपीचे सदस्य असाल तुम्ही, कदाचित विखे पाटलांनी शब्द दिला तर जेपी ते आमदार करू शकतात, जेपी सदस्य करतील, तरी पण माझ्या मनात वेगळा विचार येणे शक्य नाही. मी थोरात साहेबांबरोबर युवा नेते आमदार सत्यजित तांबे यांच्या बरोबरच काम करणार. मी आमदार सत्यजित तांबे यांच्यासोबत काम करणार, मी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासोबतच काम करणार असं ठाम मत या ठिकाणी सचिन खेमनर यांनी दिलेलं आहे.